अगदी महत्त्वाचा मुद्दा मांडलाय। आता ज्या मुलांचे ह्यांच्या शाळा आहेत, यांचे कोचिंग आहेत, तिथं ॲडमिशन आहेत, त्यांचं एक एक सेकंद एक एक मिनिट हा महत्त्वाचा असतो 11वी आणि 12वीचा। तर त्यांना त्वरित इतर क्लासेसमध्ये शिफ्ट करणं, त्यांची जी काही फीज आहे ते ह्या मॅनेजमेंटकडनं काढून नंतर तुम्ही त्यांना का देईनात पुढच्या क्लासेसला किंवा त्या कॉलेजला, पण त्यांचं शिक्षण ह्या विद्यार्थिनीचं आणि त्यांच्यासोबत जेवढे ॲडमिशन्स आहेत ते पैसे आणि त्यांचा वेळ वाया न जाऊ देता लवकरात लवकर त्यांना कुठेतरी ट्रान्सफर करणं, त्यांना चांगली कोचिंग उपलब्ध करून देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हे शासनातलं आम्ही यात लक्ष घालायला लावू। पालकमंत्री आदरणीय दादांना सुद्धा या गोष्टीची कल्पना दिल्यानंतर ते तशा सूचना खाली प्रशासनाला देतील हा माझा पूर्ण विश्वास आहे। आणि जी ही घटना झाली त्याच्यामुळे इतर सर्व शहर असेल, ग्रामीण असेल, या भागातले सुद्धा पालक आज भयभीत आहे। तर याच्यामुळे चांगली नियमावली जर इथून पुढे आली तर व्यवस्थित शिक्षण भेटेल, जेणेकरून सगळे शिक्षक खराब आहेत असं नाही, बहुतांश चांगलेच असतात, पण नियमावली असली तर जे पालक आहेत त्यांना तरी घरी बसून शांतता त्यांच्या डोक्याला राहील की आपले सेफ आहेत मुलं, शिक्षण घेत आहेत व्यवस्थित जागी, त्यांच्यावर लक्ष आहे कुणा ना कुणाचं आणि शासनाच्या कंट्रोलमध्ये आहेत। ह्या प्रकरणात संबंधित पालकाचं जेव्हा बोलणं झालं त्यांचं असं म्हणणं होतं की हे जवळपास 10-12 महिन्यांपासून हा प्रकार चालू होता, पण विद्यार्थ्यांमध्ये अशी चर्चा होती की जे क्लास मालक आहेत ते मोठे लोक आहेत, त्यांचे मोठे कनेक्शन्स आहेत आणि त्यामुळं आपण कुठं तक्रार केली तर त्याची दाद कुणी घेणार नाही किंवा त्यांना भीती होती जीवाची आणि स्वतःच्या करिअरची, म्हणून तक्रार द्यायला एवढा उशीर झाला। जवळपास 10 महिने 12 महिने या पीडितांनी हे सगळं सहन केलंय आणि एका व्यक्तीचं आज हे समोर आलंय, असे किती होऊन गेलेत हे आपल्याला माहिती नाही। म्हणून नियम, कायदे, CCTV कंट्रोल हे सगळं शासनाने बघणं हे अत्यंत गरजेचं या सगळ्या गोष्टी म्हणून दिसून येतं। तुम्ही या माध्यमातून माहिती आवाहन करताय का की जे कोणी असे त्यांच्यासोबत अत्याचार झाला ते पुढे आलेला आहे किती कोटी, अशा लोकांनी पुढे यावं, तुमचे संपर्क करा, आमच्याशी संपर्क करू शकतात, ते पोलीस यंत्रणा आहे आमच्या मार्फत किंवा आपल्या मीडिया मार्फत ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्या व्यक्तीमार्फत आपण प्रशासनाला जर बोललं तर SP साहेबांनी ह्याच्यात कडक भूमिका घेतलेली आहे। आज पालकमंत्री सुद्धा बीड शहर आणि जिल्हा कसा सुधरेल, कसा शांतता सुव्यवस्था इथं राहील यासाठी प्रयत्न करतायत आणि अशा वेळेस तुम्ही जर समोर आले तर तुमची आयडेंटिटी बाहेर न येऊ देता न्याय कसा भेटेल यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू। या घटनेला राजकीय पाठबळ ज्या आरोपी आहेत त्यांच्याशी जे लोक राजकीयरित्या कनेक्टेड आहेत ते लोक पाठबळ देत आहेत का नाही हे तपासणं गरजेचं आहे यंत्रणेमार्फत, आणि अशा गोष्टीत कुणी पाठबळ देऊही नाही। हे अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या समाजात जेव्हा येतात तेव्हा त्याला न्याय भेटणं हे अत्यंत गरजेचं असं असू शकतं। ते नेहमीच त्यांच्यासोबत असतात, त्यांचे कामं बघतात, तर ह्या गोष्टीमध्ये त्यांनी त्यांचा सपोर्ट घेतला असेल। आता हा पोलिसांचं काम आहे की पाहणं की यांचे काय फोन कॉल झाले, त्यावेळेसचे गुन्हा नोंद झाल्यावर कुणाकुणाला संबंधित लोकप्रतिनिधींनी आणि आरोपींनी कॉल केलेत आणि त्याच्यानंतर त्यांच्या घरी गेले होते का नाही याचा तपास करणं, त्याचे पुरावे जोडणं, हे सगळं पोलीस यंत्रणेचं काम आहे। माहिती आम्हाला जी भेटती आहे ती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो। यावरच लक्ष्मण हाकेंनी जे समर्थक आहेत असं देखील म्हणतात, त्याबरोबर ते म्हणाले की मनोज जरांगेचे देखील ते समर्थक आहेत आणि मनोज जरांगेवरती देखील गुन्हा दाखल करावा। हे बघा, कोण काय म्हणतंय कुणाबद्दल याच्यापेक्षा जो आरोपी आहे तो वाचू नये हे, कारण का कृत्य करणारा जर हे कृत्य झाले तर हे तुम्हाला आम्हाला कोणत्याच समाजात पटण्यासारखं नाही। त्याच्यामुळं हा आरोपी वाचू नये, बाकी ते कुणाशी संबंधित का असेनात पण ते संबंध हे पाठबळात बदलू नये यासाठी तुम्हाला आम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे। आपण शिक्षण क्षेत्रात काम करतो आणि ह्याचे क्लासेस आहेत